राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह सुनावणी प्रकरणातली बातमी आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केली आहे त्याच्यावर आज सुनावणी होणार आहे। अजित पवार यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं गेलं त्याच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं याचिका दाखल केली। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुद्धा आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भुयान यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार असं समजतंय। प्रतिनिधी अजय माने आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेऊया। अजय, काय नेमकं घडू शकतं या सुनावणी दरम्यान आज? रिद्धी, खरं तर आपण पाहिलं की राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर एक संपूर्ण निवडणूक जी आहे ती या दोन्ही पक्षाने म्हणजे अजित पवारांच्या शरद पवार राष्ट्रवादीने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने लढवलेली आणि त्याच्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीची यश जे ते आलेलं आहे। पण ज्यावेळेस निवडणूक आयोगाकडून निर्णय आला त्याच्यानंतर एकंदरीत शरद पवार जे ते सर्वोच्च न्यायालयात गेले आणि तिकडे आज सुनावणी पार पडते। आज संपूर्ण सुनावणीमध्ये जे ते आजही युक्तिवाद जो आहे तो केला जाईल। दोन्ही बाजूंचा आजचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पुढची तारीखच मिळण्याची शक्यता आहे, कारण की थेट जे आज निकाल येण्याची अपेक्षा तरी दिसत नाहीये। त्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या युक्तिवाद चिन्हाच्या आणि पक्षाच्या नावासंदर्भात युक्तिवाद होत असताना किंवा हे संपूर्ण हे प्रकरण समोर येताना नागालँडमधील आमदार अपात्रतेचं प्रकरण सुद्धा सूचीबद्ध करण्यात आलेलं आहे। शरद पवारांच्या गटाने या संदर्भात याचिका जी ती दाखल केली होती, कारण की ते आमदार जे ते अजित पवारांच्या सोबत गेलेले पाहायला मिळाले होते, पण त्यांना अपात्र करावं यासाठी सुद्धा जी याचिका केली होती ती आजच्या या संपूर्ण प्रकरणासोबत सूचीबद्ध आहे। त्यामुळे ते सुद्धा प्रकरण आज पटलावर येईल। पण आजच्या संपूर्ण प्रकरणात जे ते एकंदरीत पाहिलं तर फक्त युक्तिवाद जे ते दोन्ही बाजूने केले आहे। आजच्या या संपूर्ण सुनावणीसाठी स्वतः शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार म्हणजे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे जे आहेत त्यांनी कालच व्हॉट्सअप स्टेटस ठेवून सांगितलेलं आहे की उद्या सुनावणी आणि मी तिकडे जाणार। त्यामुळे सुप्रिया सुळे जे आहेत त्या सर्वोच्च न्यायालयात आपल्याला पाहायला मिळतील। शरद पवार यांची तब्येत मागच्या 3 ते 4 दिवसांपासून बरी नसल्यामुळे ते बाहेर निघणं किंवा माणसांशी भेटणं जे ते टाळत आहे। त्यामुळे आज ते कदाचित दिल्लीत नसतील, पण सुप्रिया सुळे जे ते आपल्याला पाहायला मिळतील। तर अजित पवारांच्या बाजूने प्रफुल्ल पटेल यांची सुद्धा आपल्याला एकंदरीत सर्वोच्च न्यायालयात उपस्थिती पाहायला मिळेल। या संपूर्ण प्रकरणे आता हे प्रकरण पुढे कसं जाईल आणि त्यामुळे कोणते धागे दावे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे एक संपूर्ण प्रकरण या महाराष्ट्राने ठाकरेंच्या शिवसेनेच्या किंवा आणि शिंदेच्या शिवसेनेच्या अनुषंगाने पाहिलेलं आपल्याला मिळालं होतं आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा हे राष्ट्रवादीचं प्रकरण जे ते समोर आलेलं। त्यामुळे याच राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये नेमकी सुनावणी कशी पुढे जाते याचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।